लग्नाच्या 10 वर्षानंतर मी वांझ होते, म्हणून माझ्या नवऱ्यानं मला घटस्फोट दिला आणि मी माझ्या आईबाबांच्या घरी माहेरी आले. आमच्या घरात खूप जुनी एक मोलकरीण होती, जी रोजच घरकाम करण्यासाठी घरी येत असे. मोलकरीण मला म्हणायची की दीदी, तुमच्या आईने तुमचे नशीब खराब केले आहे. तिचे असे बोलणे ऐकून मला जरा विचित्रच वाटायचे. एके दिवशी माझ्या आईची तब्येत खूपच खराब झाली, म्हणून आम्ही तिला दवाखान्यात घेऊन गेलो. दवाखान्यात तातडीनेच पैसे जमा करायचे होते, म्हणून पैसे घेण्यासाठी मी घरी आले आणि आईच्या खोलीत शिरले. पण आईच्या खोलीत शिरताच तिथे मला असा प्रकार दिसला की माझ्या पायाखालची वाळू सरकली, कारण तिथे माझ्या आईने. आज मी तुम्हाला माझी कथा ऐकवणार आहे, ज्यात मी आई होऊ शकत नव्हते, तेही माझ्याच आईमुळे का, हे तुम्हाला पुढे कथेत कळेल. माझा नवरा सचिन आज लवकरच कामासाठी घरातून बाहेर पडला होता, पण इतका उशीर झाला तरी अजून तो आला नव्हता. आजचे वातावरण पण जरा ढगाळ होते, अंधार पडायला लागला होता. बाहेर तर विजांचा पण कडकडाट होत होता. इतके काळे कुट्ट आभाळ पाहून तर मला भीतीच वाटायला लागली. मला सचिनची काळजी वाटायला लागली, कारण तो अजूनपर्यंत घरी आला नव्हता. खूप रात्र झाली होती. काही वेळाने सचिन घरी आला, तेव्हा सचिनला समोर पाहून माझ्या जीवात जीव आला आणि डोळ्यातून पाणीही आले. मला रडताना बघून सचिननं मला विचारलं, तू का रडत आहेस? सचिनच्या या प्रश्नावर मला खूपच राग आला आणि मी म्हणाले, एवढी रात्र झाली आणि मला तुझी काळजी वाटत होती. बाहेर इतका पाऊस आणि विजांच्या कडकडाटाने माझा जीव खूपच घाबरत होता. माझे बोलणे ऐकून सचिननं माझा हात धरला आणि मला विचारलं, तू माझी इतकी काळजी का करतेस? यावर मी म्हणाले, सचिन, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. यावर सचिन माझा हात सोडत मला म्हणाला, पण मला खूप राग आहे तुझा. लग्नाला 10 वर्ष झालेत आपल्या. या 10 वर्षात तू मला काय दिलं? बाप होण्याची माझी इच्छा मला आतून आता खात आहे. आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली, पण तू अजून मला बाप होण्याचं सुख दिलं नाहीस. एक मूल देऊ शकली नाहीस तू मला. तुझं मन दुखेल म्हणून इतकी वर्ष मी तुझ्यासोबत ह्या विषयावर काहीच बोललो नाही. पण आता खूप झालं. मी किती दिवस असं बिना मुला बाळाचं राहणार? म्हणूनच माझी इच्छा नसतानाही मला तुझ्यापासून वेगळं राहावं लागेल. मला तुझ्यासोबत घटस्फोट घ्यायचा आहे. तू आता तुझ्या आई वडिलांच्या घरी चालली जा. मी तिकडेच तुला घटस्फोटाचे पेपर पाठवतो. नवऱ्याच्या अशा बोलण्यानं मी स्तब्ध झाले. माझा नवरा असं का बोलतोय? काय झालं असेल त्याला? मला समजत नव्हतं. त्याच्या असल्या बोलण्यानं माझे डोळे पाण्यानं भरून आले. सचिननं मला एका अशा गुन्ह्यासाठी शिक्षा दिली होती, ज्यात माझी काहीही एक चूक नव्हती. संपूर्ण रात्र मी रडत होते. जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी माझ्या महत्त्वाच्या वस्तू बॅगमध्ये भरल्यात आणि कुणालाही काहीही न सांगता माझ्या माहेरी निघाले. जर माझ्या आईला हे समजले की माझ्या नवऱ्यानं मला सोडले आहे, तर तिच्या जीवाला काय वाटेल? असा विचार करतच मी माझ्या माहेरी पोहोचले. बाबा पेपर वाचत बसले होते. मला बघताच ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, काय झालं सायली बेटा, तू इतक्या सकाळी सकाळी इकडे कशी काय आली? सर्व ठीक तर आहे ना बाळा? यावर बाबांना मी म्हणाले, नाही बाबा, काहीही ठीक नाही. सचिनने मला सोडून दिले आहे. त्याला माझ्यापासून घटस्फोट घ्यायचा आहे. माझे असे बोलणे ऐकून माझे बाबा जमिनीवर कोसळले. माझी आई किचनमध्ये काम करत होती. माझ्या वडिलांचं जमिनीवर पडल्याचा आवाज ऐकून ती धावतच आमच्या जवळ आली. मी माझ्या बाबांना पटकनच दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना हृदयाचा झटका आलेला आहे. डॉक्टरांनी काही औषधं दिली आणि सांगितले की त्यांची काळजी घ्यावी लागेल. आता औषधं घेऊन आम्ही माझ्या बाबांना घरी घेऊन आलो. घरी आल्यावर मला तर माझ्या स्वतःचीच लाज वाटू लागली की फक्त माझ्याचमुळे आज माझ्या बाबांची ही हाल झाली आहे. आईने माझा चेहरा वाचला.
आणि मला म्हणाली, काळजी करू नकोस सायली, चूक तुझी नाही, तू आधीच इतकी मोठी शिक्षा भोगत आहेस. आईनं मला धीर दिला आणि खूप समजावून सांगितलं. आता जेव्हा कधी मी घरात एकटी असायचे तेव्हा खूपच ढसाढस रडत बसायचे. माझ्यावर खूप प्रेम करणारा माझा नवरा मला सोडून गेला. हो, मला मान्य आहे की मी वांज आहे, पण तो एकदा तरी या विषयावर बसून माझ्यासोबत बोलला असता तर. असेच दिवस माझे जात होते. एके दिवशी मी माझ्या खोलीत बसले होते तेव्हा आमची घरची मोलकरीण धुणं भांडे करण्यासाठी घरी आली. मी माझ्या खोलीत बसून रडत होते तेव्हा फरशी पुसण्यासाठी ती माझ्या खोलीत आली. मला रडताना पाहून ती म्हणाली, मी एक गोष्ट सांगू का? मी म्हणाले, हो सांग ना. ती म्हणाली की दीदी, मला आजकालच्या लोकांना पाहून खूप आश्चर्य वाटते. लोकांचे वाईट झालेले पाहून ते कसं काय खुश होतात काय माहीत. मी घाबरूनच तिला विचारलं, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? त्यानंतर ती जे म्हणाली ते ऐकून मी स्तब्ध झाले. ती म्हणाली, दीदी, तुमच्या या अवस्थेला तुमची आईच जबाबदार आहे. तुला असे घुटमटताना बघून तिला खूपच आनंद झाला आहे. मी पटकनच खुर्चीवरून उठून तिच्याजवळ बसले आणि तिला म्हणाले, हे तू काय बोलत आहेस कमली? यावर ती म्हणाली, दीदी, मी जे काही बोलत आहे ते अगदी सत्य आहे. आता ती पुढे काही तरी बोलणारच तितक्यात अचानक माझी आई माझ्या खोलीत आली आणि रागानेच मोलकरणीकडे बघू लागली आणि तिला म्हणाली, तू इथे गप्पा मारत बसली आहेस, मग घरातील सगळे कामं कोण करणार? उठ आणि पटापट कामाला लाग. मोलकरीण खोलीतून गेल्यावर आई मला म्हणाली, सायली, या मोलकरणीसोबत जास्त बोलत जाऊ नकोस. ती एक नंबरची लबाड आणि फसवी बाई आहे. ती नुसतं इकडचे तिकडचे करत असते. लोकांच्या घरात अर्धे ऐकून इकडे तिकडे पसरवत असते. मी म्हणाले, पण आई, आपली मोलकरीण तिच्या चेहऱ्यावरून तशी दिसत नाही. तेव्हा माझी आई बोलते, तू तिच्या चेहऱ्यावर जाऊ नकोस. चेहऱ्यावरून तर आपल्याला सचिनसुद्धा चांगलाच वाटायचा. तुला आठवत नाही का, तू सचिनच्या प्रेमात किती वेडी झाली होतीस ते? तू तेव्हा माझे आणि तुझ्या वडिलांचे सुद्धा ऐकले नाहीस आणि आमच्या समजुतीनंतरही तू तुझे त्याच्यासोबतचे लग्न करण्यास आम्हाला राजी केलेस. आणि आता बघ ना, त्यानं तुझे काय हाल केलेत. मूलबाळ तर बऱ्याच जणांना होत नाही, मग ते काय त्यांच्या बायकोला असे सोडून देतात का? आईचे बोलणे ऐकून मी स्तब्ध झाले होते. त्यानंतर आई जोराचं दार बंद करून बाहेर निघून गेली. आईने मला माझ्या जुन्या दिवसांची आठवण करून दिली होती, जे मला आता कधीच आठवायचे नाही. ते दिवस आता मला आठवले, जेव्हा मी सचिनच्या पहिल्यांदा प्रेमात पडले होते. सचिन आणि मी एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. एक दिवस अचानकच पाऊस सुरू झाला आणि नंतर ढगांचा गडगडाटही सुरू झाला. मी खूपच घाबरले होते आणि कॉलेजमध्ये सगळेच जण तेव्हा माझी चेष्टा करू लागले. मग सचिननं पुढे येऊन मला सगळ्यांसमोर आधार दिला. सचिन माझा क्लासमेट होता. सचिन मला म्हणाला, माझी लहान बहीणसुद्धा ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट झाल्यावर अशीच घाबरते. सचिनने त्या दिवशी माझी खूपच काळजी घेतली आणि त्याच्या या वागणुकीमुळे मी खरंच खूप खुश होते, कारण मला त्याच्या अशा वागण्यामुळे समजले होते की कुणीतरी मलाही समजून घेणारं ह्या जगात आहे. नाहीतर सगळेच माझी चेष्टा करू पाहतात. मग आमच्या दोघांची अशीच हळूहळू मैत्री झाली आणि त्याच मैत्रीचं पुढे जाऊन प्रेमात रूपांतर झालं. त्या दिवसापासून आम्ही जेव्हा एकत्र शिकत असताना सचिन माझी खूपच काळजी घेऊ लागला आणि असेच आमचे शिक्षणही पूर्ण झाल्यावर माझ्या घरात माझ्या लग्नाची बोलणी सुरू झाली. मग माझ्या आईने माझं लग्न एका दूरच्या नातेवाईकामध्ये कुणाशी तरीच ठरवले. आई वडिलांचा निर्णय ऐकून माझं हृदय धडधडायला लागलं, माझं मन घाबरायला लागलं आणि मी लगेचच सचिनला फोन केला आणि मी लगेच त्याला सांगितलं की बाबांनी माझे लग्न कुठेतरी दुसरीकडेच ठरवले आहे. पण माझे मन खरंच खूप घाबरले आहे. मला काय करावे हे समजत नाही. माझे बोलणे ऐकून सचिन हसला आणि मला म्हणाला,
तू माझ्यावर प्रेम करते आणि म्हणूनच तू घाबरली आहे. तुला समजत नाही काय करावे, पण ही गोष्ट तरीही तू म्हणू शकली नाहीस. हे सगळं बोलून आणि माझा मजाक उडवून त्याला मला लग्नासाठी प्रपोज केलं. त्याचं बोलणं ऐकून मी आनंदानेच उडी मारली आणि फोन ठेवला आणि बाहेर जाऊन आईला शोधू लागले. मला माझी आई तिच्या खोलीत बसलेली दिसली. मी पटकन तिच्याकडे गेले आणि म्हणाले की आई, सचिनने मला लग्नासाठी विचारलं आणि मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे. तुम्ही ठरवलेल्या त्या मुलासोबत मी लग्न करणार नाही. सचिन माझा वर्गमित्र आहे. माझ्यावर खूप प्रेम करतो. मला खूप जीव लावतो. माझ्या अशा बोलण्यावर माझ्या आईनं माझ्या कानाखाली जोराची लावली आणि मला म्हणाली, तू तुझ्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध अजिबातही जाऊ नकोस. आईचे असे बोलणे आणि वागणे पाहून मी माझ्या खोलीत जाऊन रडत बसले. मी खोलीचा दरवाजा बंद केला. रात्री माझे वडील घरी आले तेव्हा त्यांनी माझ्याबद्दल माझ्या आईला विचारले. तेव्हा आईने सर्व काही माझ्याबद्दल त्यांना सांगितलं. मग माझे बाबा माझ्या खोलीत आले आणि मला म्हणाले, स्वतःला तू असे खोलीत का बंद करून ठेवले आहेस? त्यांना बघून मी रडू लागले आणि सगळी हकीकत मी त्यांना सांगितली. यावर माझे बाबा मला म्हणाले, सायली बेटा, मी त्या लोकांना शब्द दिला आहे, आता मोडता येणार नाही. तुझं लग्न त्याच मुलासोबत होईल. त्यांचं ते बोलणं ऐकून मी त्यांना म्हणाली, बाबा, काहीही झालं तरी मी दुसऱ्या कोणत्याही मुलाला स्वीकारू शकत नाही, कारण मी सचिनवर खूप प्रेम करते. त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही आणि त्याच्याशिवाय मी दुसरा कोणाचाही विचार करू शकत नाही. बाबा माझं बोलणं ऐकून काहीही न बोलता खोलीतून निघून गेले. त्यानंतर काही महिने माझ्यासाठी खरंच खूपच कठीण गेले. पण आईला आणि बाबांना खूप समजवल्यानंतर त्यांनी माझ्या आणि सचिनच्या लग्नाला होकार दिला आणि नंतर काही दिवसांतच सचिन आणि माझं लग्न झालं आणि मी सचिनची बायको म्हणून त्याच्या घरी गेले. त्यानंतर माझ्या जीवनात फक्त आनंदच आनंद होता. सचिनच्या घरातील सगळे लोक माझ्यावर खूप प्रेम करायचे. मला खूप समजून घ्यायचे. खूप चांगले लोक होते सचिनच्या घरचे. आमचे आयुष्य असेच आनंदाने चालले होते. पण लग्नाला 3 वर्ष झाले होते तरी अजूनही मी गरोदर राहिले नव्हते. अजूनही मला मूल झाले नव्हते पाहून एक दिवस माझ्या सासूबाई माझ्या खोलीत आल्या आणि मला म्हणाल्या, सायली, आता मला वाटतं की आपल्या घरात मुलं खेळावं, रडावं, घरात पाळणा यावा. तुझ्या लग्नाला आता किती वर्ष झाले, तू मला अजून तो आनंद दिला नाहीस. म्हणून मी म्हणते की तू आणि सचिन आता डॉक्टरांकडे जाऊन या. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार सुरू करा. आम्ही त्यांचं ऐकलं. हळूहळू आता आमच्या लग्नाला 7 ते 8 वर्ष झाले, पण अजूनही मी आई होऊ शकले नाही. मुलाची उणीव मला आतूनच खात होती. आता सगळ्यात मोठा आनंदसुद्धा माझ्यासाठी अपूर्णच होता. एके दिवशी माझ्या सासूबाई सचिनला म्हणाल्या की तू आता दुसरं लग्न कर. मला मी मरण्याच्या अगोदर माझ्या नातवाचा चेहरा पाहायचा आहे. हवं तर ही माझी शेवटची इच्छा समज. त्यांचं बोलणं ऐकून मला खूप मोठा धक्काच बसला, कारण मुलं ही माणसाची कमजोरी असतात. त्यामुळे सचिनची इच्छा नसतानाही तो लग्न करेल असं मला वाटलं. पण सचिनची आई त्याला दुसऱ्या लग्नासाठी राजी करत असताना सचिननं दुसरं लग्न करण्यास स्पष्ट नकार दिल्याचं मी बघितलं. सासूने लग्नासाठी खूप आग्रह केला, पण सचिननं कुणाचंच ऐकलं नाही. तो माझ्यावर प्रेम करतो हे त्यानं सगळ्यांसमोर सांगितलं. या सगळ्या गोंधळापासून दूर राहण्यासाठी सचिनने त्याचं घर सोडलं आणि आम्ही दोघं एका भाड्याच्या घरामध्ये राहू लागलो. मी या सगळ्या गोष्टी माझ्या आईला सांगितल्या की आई, सचिन माझ्यावर खूप प्रेम करतो. आमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली तरी पण मी त्याला मूल देण्याचा आनंद नाही देऊ शकले.
त्याच्या कुटुंबाची इच्छा आहे की त्यानं दुसरं लग्न करावं, परंतु तो माझ्यावर खूप प्रेम करतो म्हणून त्यानं त्याच्या घरातल्या लोकांचे ऐकले नाही. त्यामुळे रोजच आमच्या घरात कटकटी होत असे, म्हणून तो मला दुसऱ्या ठिकाणी घेऊन आला जिथे आम्ही दोघं खूपच आरामात राहतो. आई म्हणाली, चल, ही चांगली गोष्ट आहे. तुझी निवड खूपच चांगली आहे. तू स्वतःसाठी खूपच विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. आईच्या बोलण्यावर मी हसले. आमच्या आयुष्यात खूपच चांगले चालले होते. कधीच भांडणे होत नव्हते. मला असे वाटायचे की आम्ही दोघं नवरा बायको फक्त एकमेकांसाठीच बनलेलो आहोत. सचिनचे प्रेम आणि त्याचा माझ्यावरचा लळा पाहून कधीकधी मला असे वाटायचे की मी या जगातील सगळ्यात भाग्यवान स्त्री आहे. सचिनसारखा प्रेम करणारा नवरा मला मिळाला. अचानकच सचिनच्या वागण्यात बदल झाला आणि त्याची ही वृत्ती पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. आणि शेवटी एके दिवशी त्यानं बाळावरून मला टोमणे मारून घरातून जायला सांगितलं. मला घटस्फोटही दिला. त्याचा विचार करूनच माझे डोके दुखू लागले. मी खोलीतून बाहेर आले आणि सोफ्यावर जाऊन हॉलमध्ये बसले. मी आता पहिल्यासारखी सायली नव्हते राहिले, जे छोट्या छोट्या गोष्टींवरून घर डोक्यावर घेत असे. माझा असा कोमाजलेला चेहरा बघून माझ्या आईनं माझ्याकडे बघितलं. मग आईनं माझ्यासाठी जेवण बनवलं आणि आम्ही सर्वांनी सोबतच जेवण केलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा मोलकरीण परत घरी कामाला आली तेव्हा मला एकटं बघून तिनं परत तोच विषय काढला आणि बोलू लागली. पण आज तिच्या बोलण्यात कठोरता वाटत होती. ती म्हणाली, तुझी आई नसून एक डायन आहे. तिनंच तुझ्यावर हे सर्व काही केलं आहे आणि म्हणूनच तू आज निपुत्रिक राहिली आणि तिच्यामुळेच तुझ्या नवऱ्याचा आणि तुझा घटस्फोट झाला. तिचं असं बोलणं ऐकून मी तिला पुढे काही विचारणारच तितक्यात माझी आई माझ्या खोलीमध्ये आली आणि मोलकरणीला म्हणाली, तू अजून इथेच आहे का? आज खूपच कपडे आहे धुण्यात, पटकन जा आणि धुवून टाक. मोलकरीण तर निघून गेली, पण तिच्या बोलण्यानं आज मी खूपच गोंधळले. हे सर्व काय चालले आहे मला काहीच समजेना. आमची मोलकरीण माझ्या आईला वारंवार का दोष देते? ती खरंच सांगत आहे का? पण असं कसं होणार? माझी आई माझ्यासोबत असं का वागेल? माझी आई तिच्याच मुलीच्या आनंदावर का जळेल? तिला माझा आनंद बघवत नाही का? तिला तर मला आनंदीच बघू वाटते. माझ्या मनात असे अनेक प्रश्न निर्माण झाले की आई हे सर्व माझ्यासोबत का करेल? जर माझ्या आईनं माझ्यासोबत हे सर्व नाही केलं तर ती मोलकरणीला माझ्या रूममध्ये का येऊ देत नाही? आमच्या घरातील मोलकरीणला माझ्या आईचे खोल काहीतरी गुपित रहस्य नक्कीच माहीत होते. मी आता ठरवले होते की माझ्या आईचे जे काही रहस्य आहे ते मी नक्कीच जाणून घेणार. थोड्या वेळाने मी माझ्या रूममधून बाहेर आले तेव्हा मला समजले की माझ्या आईची तब्येत खूपच खराब आहे. ती पूर्णपणे निशब्द झाली होती. मी तिच्याजवळ गेले आणि तिला विचारलं, काय झाले आई? तुला बरे वाटत नाही का? तेव्हा आई मला म्हणाली, बेटा, मला अजिबातही बरं वाटत नाही आहे. माझ्या मनावर फार मोठे ओझे आहे. मला असं वाटत आहे की काहीतरी वाईट घडणार आहे. माझ्यासोबत बोलतच होती की अचानकच ती बेशुद्ध झाली. मी पटकनच तिला दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणाले, तुमच्या आईला हृदयविकाराचा झटका आला आहे. वाल्व ब्लॉक झाल्यामुळे लवकरात लवकर त्यांचं ऑपरेशन करावं लागेल. डॉक्टरांचं बोलणं ऐकून मी लवकरात लवकर फॉर्म भरला आणि पैसे घेण्यासाठी घाईतच घरी आले. मला पैशांची गरज होती म्हणून पैसे घेण्यासाठी मी माझ्या आईच्या खोलीत आले. आईचे कपाट उघडले. कपाटातून मी पैसे घेतच होते तेवढ्यातच माझी नजर आईच्या त्या डायरीवर पडली. मला माहिती होते की माझी आई लहानपणापासूनच डायरी लिहायची. जेव्हा कधी माझी आई डायरी लिहित असे आणि मी तिच्याजवळ जाऊन बसले की माझी आई डायरी लपवायची. पण आज मला माझ्या आईची ती डायरी मिळाली आणि मी पण ती बळजबरीनं उघडली. पहिल्याच पानावर लिहिलेले होते की माझ्या पतीने म्हणजेच मनोजरावांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. माझ्या आई आणि वडिलांमध्ये तर खूपच प्रेम होतं. मग आईने असं का लिहिलं? काहीतरी गडबड आहे. म्हणून माझे मन नको नको म्हणत असतानाही
मी माझ्या आईची ती डायरी वाचू लागले. पुढे पुढे डायरीचे पानं उलटतच मी वाचत होते. तेव्हा माझ्या आईने लिहिलं होतं की मी मोठ्या मजबुरीनं मनोजरावांशी लग्न केलं होतं. आम्ही 7 बहिणी होतो आणि माझे आईवडील खूपच गरीब होते, जे आम्हाला शिकवू शकत नव्हते. त्यावेळी आम्हाला 2 वेळचे जेवण मिळणंही खूपच कठीण होतं. म्हणून माझ्या मनात नसतानाही माझ्या कुटुंबाने माझे लग्न मनोजरावांशी केले, जे माझ्यापेक्षा वयाने दुप्पट होते आणि एका मुलीचे बापही होते. लग्नाच्या पहिल्याच रात्री मनोजरावांनी माझ्या मांडीवर त्यांची 2 वर्षांची मुलगी सायली ठेवली. मुलगी खूप लहान असल्यामुळे मी तिची खूपच काळजी घ्यायचे, पण माझ्या नवऱ्यामुळेच मी तिची जास्त काळजी घ्यायची. कारण मनोजराव जरी माझ्यापेक्षा वयाने मोठे असले तरी त्यांचं माझ्यावर खूपच प्रेम होतं. काही दिवसांनी माझी ही इच्छा झाली की आता मी पण आई व्हायला पाहिजे, पण कदाचित माझ्या नशिबाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. माझ्या लग्नाला 5 वर्ष होऊनही मी आई झाले नाही. तेव्हा मी डॉक्टरांना दाखवले आणि डॉक्टरांनी माझे रिपोर्ट काढून मला सांगितलं की मी वांझ आहे, तू कधीच मुलाला जन्म देऊ शकत नाही. त्यांचं बोलणं ऐकून मी ढसाढसा रडू लागले. माझे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं मला वाटत होतं. पण जेव्हा मनोजरावांना हे कळालं तेव्हा त्यांनी मला समजावलं की तू काळजी का करतेस, आपल्याला मुलगी आहे ना, आपली मुलगी आहे हेच आपल्यासाठी पुरे आहे. मला तुझ्यासोबत काहीही एक तक्रार नाही. मनोजरावांच्या अशा बोलण्यामुळे माझं मन त्यांनी जिंकलं होतं. मग मी माझ्या सायलीला मनापासून आपलंसं केलं आणि तिला सख्ख्या मुलापेक्षाही जास्त आदर आणि प्रेम द्यायला लागले. असेच काही दिवस निघून गेले. तशी तशी सायलीही मोठी झाली आणि आम्ही तिच्या लग्नाचा विचार करू लागलो. एके दिवशी मनोजरावांचा मित्र आमच्या घरी आला होता. मनोजराव आणि त्यांचा तो मित्र गेस्ट रूममध्ये जाऊन गप्पा मारत बसले होते. मी चहा घेऊन दरवाजा ठोठवणारच होते, पण तितक्यातच माझं नाव ऐकून मी तिथंच थांबले. मनोजरावांचा मित्र म्हणत होता की वहिनी खूपच चांगली आहे, तिनं तुझ्या मुलीला पोटच्या गोळ्याप्रमाणे जपलं आणि वाढवलं. तेव्हा मनोजराव म्हणाले, हो असंच काहीसं समज, पण माझ्या डोक्यानंही यात खूप मोठं काम केलं आहे. यावर त्यांच्या मित्राने त्याला विचारलं, काय काम केलं आहेस? मग मनोजराव म्हणाले, मला खात्री होती की माझ्या बायकोला जर स्वतःची मुले असते तर ती सायलीला आईचं प्रेम देऊ शकली नसती. म्हणून मी माझ्या बायकोच्या जेवणामध्ये असे औषध मिसळायचो जेणेकरून ते खाल्ल्यानं ती आई होणार नाही. मी तिच्याकडून तिचा आई होण्याचा अधिकार हिरावून घेतला आहे. त्या दोघांचे ते बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला त्यांना सोडून कुठेतरी दूर जावेसे वाटत होते. मग मीही विचार केला की ज्या मुलीच्या फायद्यासाठी त्यांनी माझं आयुष्य बर्बाद केलं, म्हणून मीही हे ठरवलं की काहीही झालं तरी चालेल, मी सुद्धा त्यांच्या मुलीचं आयुष्य हे बर्बादच करेन. पण त्याच दिवशी मला कळाले की सायलीने स्वतःसाठीच एक मुलगा निवडला आहे आणि म्हणूनच मी तिला एक कानाखाली देखील मारली. कारण मला वाटत होतं की तिचं लग्न आम्ही ठरवलेल्या मुलासोबतच व्हावं. कारण तिच्यासाठी मी एक असा दूरच्या नात्यातील मुलगा शोधला होता जो खूपच दारू प्यायचा, खूप गरीब होता, जो तिचं आयुष्य पूर्ण बर्बाद करेल. पण सायलीने तिच्या हट्टीपणामुळे त्याच मुलाशी लग्न केलं ज्याच्यावरती तिचं खूप प्रेम होतं आणि तो मुलगासुद्धा तिच्यावर खूपच प्रेम करायचा. माझ्या अपेक्षांवर पाणी फिरले गेले, कारण सायलीच्या लग्नानंतर मी ऐकले होते की ही सायली तिच्या सासरच्या घरी खूपच आनंदी आहे आणि सासरचे सगळेच लोक तिच्यावर खूप प्रेम करतात. पण खूप विचार करून मला ही एक युक्ती सापडली. सायलीचे घर माझ्यापासून 2 किलोमीटर अंतरावर होते, म्हणून मला बाहेरूनच समजले की सायलीच्या घरात एक मोलकरीण आहे. मी त्या मोलकरणीला माझ्या घरी बोलवून घेतले आणि तिला मी खूप जास्त पैसे दिले आणि मोलकरणीच्या मदतीने मी सायलीच्या जेवणामध्ये तीच गोळी मिसळायला सांगितली
जी गोळी तिचे बाबा माझ्या जेवणात मिसळत होते आणि यामुळे ती कधीच आई बनू शकणार नव्हती. जशी मी आई होण्याच्या आनंदासाठी तळमळत होते तशीच तळमळ सायलीला मिळावी अशी माझी इच्छा होती. आणि सायलीच्या नवऱ्यानं तिला घटस्फोट द्यावा हे सुद्धा मला वाटायचं. सायलीला मूल झाल्याचा आनंद मिळू शकला नाही, पण मी ऐकले की तिच्या नवऱ्याच्या प्रेमात तरीही काहीच कमी नाही. उलट तो तिच्यावर पूर्वीपेक्षाही जास्त प्रेम करतो, तिला जास्त जीव लावतो आणि तिची काळजीही घेतो. म्हणून एक दिवस मी सचिनला आमच्या घरी बोलावून घेतले आणि सायलीचा एका डॉक्टरांकडून बनवलेला खोटा रिपोर्ट त्याला दाखवला आणि त्याला खोटंच सांगितलं की सायलीने लग्नाच्या अगोदर अनेक वेळा गर्भपात केला आहे आणि तिला मूल होऊ नये म्हणून ती मुद्दामूनच काही औषधही घेत असते, गर्भनिरोधक गोळ्याही घेत असते, कारण तिला वाटते की तिला बाळ झाल्यानंतर तिचं सौंदर्य हे खराब होईल. आणि जेव्हाही ती माहेरी घरी येते तेव्हा तिच्या अनेक मित्र तिला इथे भेटायला येतात, म्हणून तिला तिचं सौंदर्य असेच टिकवायचे आहे. त्यामुळे तिच्या प्रियकरांनी तिची स्तुती करावी आणि तिच्यावर त्यांचा जीव ओवाळून टाकावा. माझे असे बोलणे ऐकून सचिन स्तब्ध झाला. सचिन मला म्हणाला, तुम्ही मला असे काय सांगत आहात माझ्या बायकोबद्दल? ती तर तुमची मुलगी आहे ना तरीही. म्हणून मी सचिनला म्हणाले, बेटा, सायलीची आई असूनसुद्धा मी तुझी फसवणूक करू शकत नाही, कारण मला तिचे मुलांना भेटणे आणि मुलांबरोबर असे फिरणे अजिबातही आवडत नाही. मला हे सगळं अजिबातही सहन होत नाही. म्हणूनच मला तुला हे सगळं काही सांगावं लागलं, जेणेकरून तू तिला काही गोष्टी समजावून सांगू शकशील. यावेळी मी बोललेला माझा तीर बरोबरच निशाण्यावर लागला आणि सचिनने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून सायलीला घटस्फोट दिला. आणि हे सगळंही माझ्या डोळ्यांनी बघून माझा बदला हा पूर्ण झाला. पण हा बदला पूर्ण करूनसुद्धा माझ्या मनाला समाधान वाटत नव्हतं. जरी मी तिची खरी आई नाही तरी मी तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे वाढवलं होतं, लहानाचं मोठं केलं होतं. सायलीची प्रत्येक वेळी काळजी घेतली होती. जेव्हा जेव्हा आम्ही सायलीला समोर बघायचे तेव्हा तेव्हा माझं मन खूपच दुःखी व्हायचं. मी खूपच मोठी चुकी केली होती. मी एका माणसाची शिक्षा त्याच्या मुलीला दिली आहे. मला आता मरायचं आहे. मी माझ्या सायलीची माफीसुद्धा मागू शकत नाही. मी पुढचे पान बघितले तर पुढे डायरी रिकामीच होती. ते वाचून रडता रडता माझी खूपच वाईट अवस्था झाली होती. घाईघाईतच मी माझे अश्रू पुसले आणि पटकनच दवाखान्यात गेले. दवाखान्यात जाताच मला कळालं की माझी आई हे जग सोडून आणि आम्हाला सगळ्यांना सोडून देवाघरी गेली. अजिबातही इच्छा नसताना मोठ्या मनाने मी माझ्या आईला तेव्हा माफ केले, कारण कदाचित ती तिचीही चुकी नव्हती. दोष तर माझ्या बाबांचा होता, ज्यांनी तिला असं गोळ्या देऊन फसवलं होतं, आई बनू दिलं नव्हतं. म्हणून त्यांच्या त्या कृत्याची शिक्षा ते आज अंथरुणावर पडून अशी भोगत आहेत. पण त्यांचं मुलीसाठी प्रेम बरोबर होतं, पण बायकोसोबत त्यांनी खरंच चुकीचं केलं. असेच थोडे दिवस गेले. जेव्हा एक दिवस सचिन अचानकच समोर आला तेव्हा त्याला मी ती आईने लिहिलेली डायरी दिली. त्यानंही ती डायरी वाचली. त्यालाही रडायला आलं. त्याला तर आता स्वतःचीच लाज वाटू लागली की तो माझ्यासोबत किती वाईट वागला. पण यावेळी त्यानं मला परत स्वीकारलं. माझ्यासोबत परत पुन्हा नव्यानं संसार करायचा असं तो मला म्हणू लागला, कारण तो माझ्यावर आजही तितकंच मनापासून प्रेम करत आहे जितकं की आधी करायचा. म्हणून आम्ही दोघांनीही आमचा तुटलेला तो संसार होता तो पुन्हा नव्यानं सुरू केला. आता खाण्यापिण्यात सुधार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं मी लग्नाच्या 11 वर्षानंतर गरोदर राहिले, ज्यात माझ्या नवऱ्यानं आणि माझ्या सासरच्या लोकांनी माझी खूपच काळजी घेतली. मी सचिनच्या अंशला जन्म दिला. मी आई झाले. माझा आनंद गगनात मावत नव्हता. सचिन तर खूपच खुश होता. माझ्या बाबांनी सुद्धा नातवाचं तोंड पाहून
आणि मला खुश पाहून आम्हाला आशीर्वाद दिला आणि आपला जीव सोडला. आज मी, सचिन आणि अंश खूपच खुश आहोत. आमच्यात प्रेम अजून जास्त वाढलं आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचं तात्पर्य सख्खे मुलं मुली आणि सावत्र मुलं मुली असा भेदभाव न करता त्या मुलांनाही स्वतःचंच मूल समजा. तुमच्या नवऱ्याचा राग तुमच्या त्या सावत्र मुलांवर अजिबातही काढू नका, कारण कर्म फिरून हे तुमच्यावरच येईल. चांगले वागाल तेव्हाच तर चांगले तुमच्यासोबत होईल, हे अजिबात विसरू नका. स्टोरी आवडली असेल तर भरभरून आपल्या स्टोरीला लाईक करा. कॉमेंट करून स्टोरी कशी वाटली नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आपल्या कमेंटद्वारे नोंदवा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबातही विसरू नका, जेणेकरून आपण जेव्हा ही नवीन स्टोरी आपल्या चॅनलवर अपलोड करू सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. चला तर मग, धन्यवाद.